कुणी म्हणतं 1000 कोटींचा, कुणी म्हणतं 2000 कोटींचा, तर कुणी म्हणतंय थेट 5000 कोटींचा। सिस्पे घोटाळ्याने नगर जिल्ह्याला थेट 10 वर्ष मागे नेले। या गंभीर घोटाळ्याबाबत 2 दिवसांपूर्वी थेट अजित पवारांनी पारनेरमध्ये भाष्य केले। हा घोटाळा व घोटाळ्यात अडकलेले श्रीगोंदा, पारनेर आणि नगर शहरातील ठेवीदार सध्या चांगलेच हवालदिल झाले आहेत। छोट्या छोट्या गोष्टीवरून आंदोलन उपोषण करणारे विद्यमान खासदार निलेश लंके या घोटाळ्याबाबत गप्प का, हा प्रश्न यापूर्वीच लंकेंचे राजकीय विरोधक असलेल्या सुजय विखेंनी विचारला होता। आता तसाच मुद्दा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही उपस्थित केल्याने नगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे। नेमका काय आहे सिस्पे घोटाळा? सिस्पे घोटाळ्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कसा होईल? अजित पवारांनी पारनेरकरांचे कान कसे टोचले? याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या वर्षभरापासून सिस्पे व इन्फिनिटी या 2 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लाखोंच्या फायद्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील गुंतवणूक वाढवली। या कंपनीच्या काही कार्यक्रमांना स्वतः खासदार निलेश लंके यांनाही बोलवण्यात आले। खासदार लंके यांनीही या कंपनीचे संचालक माझे नातेवाईक आहेत असे सांगितले। खासदार लंके यांच्या याच भाषणानंतर या कंपनीत गुंतवणूकदार वाढले असा आरोप लंके विरोधकांनी घोटाळ्यानंतर केला। श्रीगोंदा, नगर व पारनेर तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपये घेऊन या कंपनीने गाशा गुंडाळला। मात्र खासदार लंके यांनी या घोटाळ्याबाबत ब्र शब्दही काढला नाही असा आरोप झाला। या घटनेला 4-5 महिने उलटून गेलेत। दसऱ्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेरमध्ये आले होते। या मेळाव्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा सिस्पे घोटाळ्यावर भाष्य केले। या लोकांवर विश्वास ठेवू नका असे सांगत त्यांनी खासदार लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला। पावसाळ्यात जसं भूछत्र उगवतं तशी तुमच्या तालुक्यात काही पिलावळ जमा झाली आहे। त्यांनी लोकांना लुटलं, या लोकांवर विश्वास ठेवू नका। तुमचा पैसा राष्ट्रीयकृत बँकात गुंतवा किंवा चांगल्या पतसंस्थेत गुंतवा। या मुद्द्यात अजित पवारांनी खासदार लंके यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्यावर मात्र टोला लगावला। मुख्य संशयित आरोपी नवनाथ अवताडे याने सिस्पे ट्रेड्स, इन्फिनिटी यासारख्या अनेक कंपन्यांचे जाळे निर्माण करून त्यातून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवले। सुरुवातीला या कंपनीत पारनेर, श्रीगोंदा व नगर येथील काही एजंटांनी स्वतः पैसे टाकले। त्यानंतर या एजंटांना ज्यादा कमिशन देऊन तालुक्यातील गोरगरीब नवीन गुंतवणूकदार जमवले। 6-10 ते थेट 20% कमिशन दिल्याने एजंटांनी आपले नातेवाईक, मित्र, सहकारी यांना यात ओढले। त्यानंतर काहीच दिवसात या कंपनीने आपला गाशा गुंडाळला। याच घोटाळ्याबाबत माजी खासदार सुजय विखे हेही याच मेळाव्यात बोलले। ते काय बोलले ते आपण एकदा पाहू। आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की मोठ्या देवीचं दर्शन पण बंद झालं। कोणीतरी पुढाकार घ्यावा। दाते सर, तुम्ही तरी मोठ्या न्या, आमच्या भगिनी फसल्या। लोकांना वाटलं आयुष्यभर मोठ्याला जायला मिळेल, पण सिस्पे झाला आणि मोठा बंद झालं। याचं गुळ कुठं आहे हे सांगायला जनतेला वेळ लागणार नाही। येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या पुराव्यानिशी की कोण सूत्रधार आहे, कोण मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी आरोप दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला, कोणाकडे गेला, कोणाच्या घरावर गेला, हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुराव्यानिशी सिद्ध करून एका कपडे काढल्याशिवाय थांबणार नाही। या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेला कळायला पाहिजे की चोर कोण आहे। या अहिल्यानगरच्या जनतेला कळायला पाहिजे की आमच्या घरामध्ये दरोडा कुणी घातला। तुम्ही काळजी करू नका, ज्या लोकांनी तुमच्या घरावर दरोडा टाकलाय पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळे आतमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही। हा शब्द सुद्धा तुम्हाला देतो। आता सर्व या ठिकाणी आला, सगळ्यांचे मनापासून आभार। सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। आज विजयदशमीच्या निमित्ताने आपण रावण दहन करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णच्या पूर्ण लंका दहन केल्याशिवाय आपण थांबणार नाही। हा शब्द तुम्हाला या ठिकाणी विजयभाऊच्या माध्यमातून देतो। या सगळ्या प्रकरणात एजंटच सर्वात मोठे दोषी असल्याचे बोलले जात आहे। एजंटगिरीमुळेच कोणताही घोटाळा भरतो, तसेच याबाबतही झाले। या सगळ्या प्रकाराची शहानिशा न करता आपल्याच मतदारसंघातील गोरगरीब जनतेला संचालक आपले पाहुणे आहेत असे म्हणत राजकारण्यांनी अभय दिल्याचे बोलले जात आहे। शिवाय या घोटाळ्यात जे एजंट होते तेही काही राजकीय पुढाऱ्यांचेच चेले होते असेही बोलले जात आहे। समाजातील आपलेपणा, विश्वास आणि जवळकीचा गैरफायदा घेत एजंटांनी हजारो लोकांना जाळ्यात ओढले। संचालक मंडळ पकडले जाईल तेव्हा जाईल, पण काही नेते व त्यांचे कार्यकर्ते असलेल्या स्थानिक एजंटांनी गोरगरिबांना लावलेला चुना विसरता येणार नाही।
त्यामुळे सिस्पे इन्फिनिटी सारखा घोटाळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच परिणाम करेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मित्रांनो, तुम्हाला या घोटाळ्याबाबत काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.